सांगलीचे भाजपा उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपला पुढील 5 वर्षासाठीचा विकासनामा जाहीर केला। यामध्ये शेरी नाला प्रश्न कायमचा सोडवणे, कौलापूर विमानतळ जागेचा विषय संपवून विमानतळ सुरू करणे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधुनिक आरोग्य सेवा देणे, सांगलीकर जनतेला स्वच्छ आणि मुबलक पाणी देणे, चांगले रस्ते करणे, मोठा औद्योगिक प्रकल्प आणून रोजगार निर्मिती करणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ॲथलेटिक ट्रॅक तयार करणे आदी कामांचा यात समावेश आहे। आज सुधीरदादा गाडगीळ यांनी आपल्या सराव घटक पक्षांच्या उपस्थितीत आपला वचननामा जाहीर केला। यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिता केळकर, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, आरपीआय नेते जगन्नाथ ठोकळे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, नितीन राजे शिंदे, महिला मोर्चा महामंत्री स्वातीताई शिंदे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे, मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बिरेंद्र थोरात, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महिला अध्यक्ष उषा गायकवाड, राधिका हारगे, शिवसेनेचे संदीप ताटे, भाजपाचे विश्वजित पाटील, शरद देशमुख, केदार खाडीलकर, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते। सांगली विधानसभा मतदारसंघ मागणीमुक्त करण्याचा माझा अजेंडा आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी मागच्या काळात करायच्या राहिल्या आहेत त्या ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल। नाट्यगृहाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। आपल्याला 25 कोटी रुपये ते सँक्शन झालेले आहेत, फक्त तो बांधकामाचा प्रस्ताव जो होता आता अंतिम टप्प्यात आहे। जसं शहरी नाल्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प तो अंतिम टप्प्यात आहे, त्याला 93 कोटी रुपये आपल्याला मंजूर आहेत आणि पूर्ण राज्य शासनाच्या खर्चातून होणार आहे। तेव्हा शहरीला गेल्या 40-50 वर्षाचा शहरीला प्रश्न आपण सोडवतो आहे। तसंच सांगलीला एक क्रीडा पंढरीकरणाच्या दृष्टीने आपले 2 स्टेडियम आपण डेव्हलप करतो आहे। एक म्हणजे आंबेडकर स्टेडियम आणि दुसरं म्हणजे हेडक्वार्टरच्या मागच्या बाजूला एक 3.5 एकर जागा आहे, त्याच्यावर क्रीडांगणाचं रिझर्वेशन होतं। तिथं आपण 12 कोटचं अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट तयार करतो आहे। तसंच इतर आपलं शिवाजी स्टेडियम आहे ते पण पूर्णपणे क्रिकेटला देऊन त्याला आपण एक पूर्ण फुल फ्लेज क्रिकेट स्टेडियम इथं करतो आहे। आणि आपल्या मतदारसंघामध्ये एखादा मोठा उद्योग आणून एक 5-6 हजार मुलांना हाताला काम मिळेल, तशा लहान छोट्या ॲन्सिलरीज होऊन लहान उद्योजकांना पण वाव मिळेल असा आपला प्रयत्न आपला चालू आहे। उडानमार्फत आपलं कोल्हापूर एअरपोर्ट आपण डेव्हलप करतो आहे। साधारण 160 एकर जागा आहे, आणखी 100 एकर जागा घ्यायला लागेल। तिथं आपल्याला पाचपट पैसे देऊन आपल्याला ते करता येतं, तेव्हा लोक तयार होतील। आणि आत्ताचे परवा जे अमितजी शहानी त्यांच्या भाषणात सांगितलं तो मुद्दा घेतलेला होता, तेव्हा मला काही अडचण वाटत नाही, ते होणार आहे। वंदे भारतच्या आणखी जास्तीत जास्त गाड्या सांगलीला सुटाव्यात किंवा सांगलीच्या थ्रू जाव्यात याचा प्रयत्न आमचा आहे। तसेच इतरही काही गोष्टी आपल्या आहेत, महिलांसाठी काय, युवकांसाठी काय, मुख्य म्हणजे सांगली सिव्हिलमध्ये नवीन कॅन्सर हॉस्पिटल आणण्याचा माझा प्रयत्न आहे। आत्ता 100 बेडचं महिला आणि शिशु ते आपलं हॉस्पिटल बांधकाम चालू आहे, 100 बेडचं जनरल हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे। अशा तऱ्हेनं आरोग्य असेल, क्रीडा असेल आणि सांस्कृतिक म्हटलं तर नाट्यगृह आहे, असं सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढच्या 5 वर्षा टप्प्यामध्ये आपण लोकांना ह्या गोष्टी देणार आहे।